अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता लवकरच आपल्या गुरूंची गुरुपौर्णिमा येत आहे। तर 10 जुलै वार गुरुवार 2025 ला स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमा आहे। तर या गुरुपौर्णिमेला घरच्या घरी स्वामींना गुरुपद कसे द्यावे, गुरुपद देताना मंत्र कोणता बोलावा, प्रार्थना कोणती करावी, हे सर्व काही आजच्या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे। बघा, बऱ्याच ताई आणि दादांची अशी कमेंट होती की ताई, स्वामी महाराजांना घरच्या घरी गुरुपद कसे द्यावे याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवा। मग त्याच ताई आणि दादांच्या रिक्वेस्टला म्हणूनच हा व्हिडिओ आज मी बनवलेला आहे। तर बघा, घरच्या घरी स्वामींना गुरुपद कसे द्यावे, गुरु का करावा, गुरु करणं हे करावंच लागतं का करावा, हे सर्व काही आजच्या या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस सर्वात प्रथम आई वडील आपले गुरु असतात, नंतर शिक्षक ज्याने आपल्याला घडवलं ते गुरु असतात। पण आयुष्यात आपल्याला स्वामी महाराजांसारखे गुरु मिळायला खरंच भाग्य लागतं। कारण गुरु का पाहिजे, ज्याने आपल्या आयुष्याची नौका स्वामी महाराजांच्या हाती दिली त्यांच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही। बघा, आपल्या जीवनात वाईट काय, चांगलं काय, योग्य काय, अयोग्य काय, किंवा आपण आपल्या आयुष्यात काय निर्णय घ्यावे, कोणते निर्णय घ्यावे, किंवा आपल्या जीवनात जर आपण कोणत्या अडचणीत असाल तर त्या अडचणीतून मार्ग दाखवणे ते म्हणजे आपले गुरु दाखवतात। त्याच्यामुळे आपल्याला गुरूंना आपले गुरुपद हे दिलेच पाहिजे। बघा, आता जेव्हा जेव्हा देव आपल्यावर कोपतो तेव्हा गुरु आपल्याला तारतात, पण जेव्हा गुरु जर आपल्यावर कोपले तेव्हा देवही काही करू शकत नाहीत। मग त्याच्यामुळे आपण जे काही आपले विचार आचार आहेत तर ते सर्व काही आपण बदलावे लागतात। ज्यावेळेस आपण गुरु करतो त्यावेळेस आपले विचारधारणा ही बदलती, आपले विचार चांगले होतात। आणि त्याचबरोबर बघा, आता गुरूंनी आपल्याला खूप सारा पैसा द्यावा, सोनं नाणं द्यावं, संपत्ती द्यावी, याच्यासाठी गुरु नाही करायचा। गुरु का करावा, तर आपल्या जीवनात कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती वाईट आहे, आपण कोणत्या रस्त्यावर जात आहोत, कोणता रस्ता चांगला आहे, कोणता रस्ता खडतड आहे, याचं योग्य मार्गदर्शन करणं, त्यासाठी गुरु हा असलाच पाहिजे। बघा, आता हा जो दिवस गुरुपौर्णिमेचा हा जो दिवस आहे, हा गुरु आणि शिष्याच्या नात्यातील एक दिवस मानला जातो। शिष्याने आपल्या गुरुप्रती प्रेम, आदर, कृतज्ञता ही जो आहे तो व्यक्त करण्याचा हा दिवस असतो। त्यामुळे या गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही आवर्जून गुरूंना आपल्या गुरुपद द्यावं। बघा, ज्यानं म्हणजे जेव्हा आपल्याला काहीतरी आपण खूप अडचणीत असाल, मार्ग मिळत नसेल, काय करावं सुचत नसेल, मग त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती, योग्य मार्गदर्शन आपल्या योग्य वळणावर नेणारी व्यक्ती आपल्या जीवनात असणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे मी तर म्हणते, स्वामी महाराजांसारखा गुरु हा दुसरा कोणीच नसणार आहे। कारण बघा, ज्यावेळेस आपण खूप अडचणीत असो तर त्यावेळेस स्वामी महाराज तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतात। तुम्ही खरंच खूप हरून गेलात, थकलात, तर स्वामी महाराज तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील, तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढतील, त्या संकटातून बाहेर काढतील, तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवितील। इतके स्वामी महाराज आपले दयाळू आणि मयाळू आहेत। तर या गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही स्वामी महाराजांना घरच्या घरी गुरुपद कसं द्यायचं ते आज आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत। बघा, तर गुरुपद देणे म्हणजे काय, तर स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे स्वामी महाराज, मी तुम्हाला आज हे गुरुपद देत आहे। मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु, मला तुम्ही शिष्याच्या रूपात तुम्ही मला शिष्य करून घ्या। मी तुम्हाला माझं गुरुपद देत आहे। स्वामी महाराजांना तुम्ही प्रार्थना करायची आहे की जीवनात जे काही वाईट आहे,
काय चांगलं आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, योग्य त्या वळणावर तुम्ही मला घेऊन चला. प्रत्येक पावलाघरी तुमचं मार्गदर्शन मला हवं आहे. चांगलं काय, वाईट आहे काय, हे सर्व काही तुमच्या मार्गदर्शनाने होवो. माझं आयुष्यातील जे काही खडतड प्रवास आहे त्या प्रवासात आणि जो काही चांगला प्रवास आहे त्याही प्रवासात मला तुमची साथ हवी आहे, असं तुम्ही स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून काय करायचं आहे, आंघोळ वगैरे सर्व काही काम झालं की तुम्हाला सकाळी लवकर उठून गुरुपौर्णिमेच्या दिवशी छान असं उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, जेणेकरून लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर अखंड राहील, लक्ष्मी माताचा वास सदैव आपल्या घरात राहील. कारण ज्यावेळेस मुख्य दरवाजा सुशोभित असतो त्यावेळेस लक्ष्मी माता आपल्या घरात येत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. कोणताही वार असो, पौर्णिमा असो, अमावस्या असो, गुरुवार असो किंवा गुरुपौर्णिमा असो, हळदीचं लेपन हे झालंच पाहिजे. तर मग सकाळी स्वामी महाराजांची पूजा झाल्यानंतर म्हणजे सर्व काही देवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांचा छान असा अभिषेक करायचा आहे. दह्याने करा, दुधाने करा, पंचामृताने करा, योग्य त्या पद्धतीने तुम्ही स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. एक तामण घ्यायचं आहे, त्यामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. स्वामी महाराजांची मूर्ती असणं खूप महत्त्वाचं असतं. तर स्वामी महाराजांचा अभिषेक हा तुम्ही स्वच्छ पाण्याने करा. बघा, स्वामींच्या चरणावर 3 वेळा तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अभिषेक करून जे पाणी म्हणजे ते तीर्थ, बघा पाण्याचं रूपांतर तीर्थात होतं, कारण स्वामी महाराजांच्या चरणावर ते आपण टाकलेलं असतं. त्याच्यामुळे ते तीर्थ तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे. नंतर त्या तीर्थाचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक श्रीफळ आणि फूल घ्यायचं आहे. दोन्ही हातात तुम्हाला ते श्रीफळ आणि फूल घ्यायचं आहे. स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की हे स्वामी महाराज, तुम्हाला मी यावर्षी गुरुपद देत आहे. याच वर्षी काय तर जीवन, जोपर्यंत हे जीवन आहे पूर्ण आयुष्यासाठी मी तुम्हाला हे गुरुपद देत आहे. स्वामी महाराज, प्रत्येक सुखात दुःखात मला तुमची साथ हवी आहे. काय म्हणजे काय योग्य आहे, काय अयोग्य आहे त्याची तुम्ही मला योग्य त्या मार्गावर न्या. जो चांगला मार्ग आहे त्या मार्गावर नेण्यासाठी तुम्ही मला मदत करा. जीवनात सुख असेल, दुःख असेल तरी तुमची सोबत ही मला हवी आहे. प्रत्येक वळणावर स्वामी महाराज तुम्ही माझ्यासोबत असावं आणि योग्य ते मार्गदर्शन मला तुमच्याकडून हवं आहे. पैसा, संपत्ती सर्व काही असावं असं नाही. योग्य मार्गदर्शन आणि जीवनामध्ये आपल्यासाठी जे काही चांगलं आहे त्या गोष्टी आपल्यापर्यंत येणं, याची सुद्धा आपल्याला शिकवण देणं सुद्धा ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी गुरुची साथ असणं खूप गरजेचं असतं. आणि स्वामी महाराज, आजपासून मी तुम्हाला गुरुपद दिलेलं आहे, मला तुमचा शिष्य करून घ्या, असं तुम्हाला स्वामी महाराजांना जे काही तुमच्या मनात आहे ते सर्व काही सांगायचं आहे. माझ्याकडून यावर्षी जी काही तुमची सेवा आहे, जी स्वामीचरित्र सारामृताचे माझ्याकडून पारायण होऊ द्या, गुरुचरित्राचे माझ्याकडून पारायण होऊ द्या, नित्यसेवा माझ्याकडून घडो, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि यावर्षी माझ्याकडून सर्व काही चांगलं हातून व्हावं, ज्या होईल तेवढं दानधर्म माझ्या हातून व्हावं आणि तुमची साथ अशीच आयुष्यभर आमच्यासोबत असावी, असं तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करून ते श्रीफळ स्वामी महाराजांच्या चरणासमोर तुम्हाला ते ठेवायचं आहे. आणि नंतर मग तुम्हाला जे आपण स्वामी महाराजांच्या चरणावर 3 पळ्या पाणी घालून जो अभिषेक केला होता, तर त्या अभिषेकाच्या तीर्थाचं काय करायचं आहे, तर उजव्या हातात तुम्हाला ते तीर्थ घ्यायचं आहे आणि ते तीर्थ तुम्हाला प्राशन करायचं आहे, प्यायचं आहे. आणि एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तो मंत्र कोणता आहे बघा, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदक तीर्थ जठरे धारिम्य शिरसाट धारम्य असा तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे आणि ते तीर्थ तुम्हाला प्राशन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही स्वामी महाराजांना घरच्या घरी स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. कारण स्वामींशिवाय आयुष्यात पर्याय नाही.
स्वामी महाराज आहेत तर आपण आहोत. कारण स्वामी महाराजांची जर सोबत आपल्यासोबत असेल, स्वामी महाराजांचा मायेचा हात आपल्या डोक्यावर असेल, तर कितीही संकट येऊ, कितीही अडचणी येऊ, त्यातून मार्ग मिळतो, त्यातून मार्ग निघतोच. तर असं तुम्हाला ही सर्व काही सेवा करून मग तुम्हाला स्वामी महाराजांना म्हणायचं आहे, प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज, या वर्षी मी तुम्हाला गुरुपद दिलेलं आहे, तर माझ्याकडून वर्षातून 2 वेळेस गुरुचरित्र पारायण घडावं, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण घडावं, त्याचबरोबर नित्यसेवा माझ्याकडून घडावी, दररोज 3 अध्याय, 11 माळी जप, तारक मंत्र, हे सर्व काही सेवा माझ्याकडून घडावी असं तुम्हाला स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. आणि नंतर मग स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करायचा आहे आणि त्या दिवशी स्वामी महाराजांची आरती करा. सर्वात आधी गणपतीची आरती, नंतर स्वामींची आरती, नंतर दत्त महाराजांची आरती, नंतर कुलदेवतेची आरती आणि नंतर स्वामी महाराजांना छान असा स्वामी महाराजांचा आवडता नैवेद्य बनवा. बेसनाचे लाडू बनवा, पुरणपोळी बनवा किंवा जो काही पिवळ्या रंगाचा जो काही तुम्हाला जमेल तो नैवेद्य स्वामी महाराजांना बनवा. स्वामी महाराजांचा आवडता नैवेद्य बनवा, स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवा आणि नंतर तो नैवेद्य नैवेद्याचं ताट तुम्ही स्वतः खाल्लं तरी चालतं. अशा प्रकारे तुम्हाला स्वामी महाराजांची ही सर्व काही अशा प्रकारे स्वामी महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे, स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. तर गुरुपौर्णिमेला आवर्जून तुम्ही घरच्या घरी स्वामींना गुरुपद अशा प्रकारे द्या. बघा, बऱ्याच वेळेस प्रत्येकांना केंद्रात जाणं शक्य नसतं, कोणाच्या इकडे केंद्र असतं, कोणाच्या इकडे केंद्र नसतं. मग घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं आहे. आणि जर ज्यांच्यात केंद्र असेल, ज्यांना जवळ केंद्र असेल, तर त्यांनी केंद्रात जाऊन सुद्धा ही सेवा करू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला पौर्णिमे दिवशी या पद्धतीने स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं आहे. तर बऱ्याच ताई आणि दादांचा प्रश्न होता की स्वामी महाराजांना गुरुपद कसं द्यायचं, तर त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ खास होता. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि स्वामी महाराजांची अशीच दररोज नित्यनियमाने सेवा करत राहा, कारण सेवा केली तर स्वामी महाराज मेवा हा नक्की देतात. एक ना एक दिवस तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळतो, तुम्हाला योग्य दिशेने योग्य मार्गावर स्वामी महाराज घेऊन जातात. इतके स्वामी महाराज आपले दयाळू आणि मयाळू आहेत. तर चला भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.